मित्रांनो, जय हिंद. तर चला, आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर संभाव्य प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर बघूयात पहिला प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? तर बघा, ऑप्शन आहे बघा, 1 नंबर फेडरल कोर्ट, 2 नंबर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 3 नंबर आहे बघा फेडरल रेल्वे, 4 नंबर आहे यापैकी सर्व. तर बघा, 1935च्या कायद्यामधल्या ह्या संस्था आहेत. तर बघा, याचं उत्तर आहे बघा फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे हे उत्तर दिलेले बघा. 1935च्या कायद्यानुसार ह्या 3 संस्थेची स्थापना झालेली, एक फेडरल रेल्वेची, फेडरल कोर्ट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर बघू दुसऱ्या नंबरचा प्रश्न. बघा, दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 1920मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर बघा, 1 नंबर ऑप्शन आहे सर विल्यम मेयर, 2 नंबर आहे एडविल मॉन्टेग्यू, 3 नंबर आहे सिडनी राउलेट, 4 नंबर आहे बघा लॉर्ड जेम्स फोर्ड. तर बघा, याचं उत्तर दिलं बघा आपल्याला सर विल्यम मेयर. तर 1920 साली भारताचे पहिले प्रथम हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आली. तर बघू याच्यानंतरचा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 3 नंबरचा, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर बघा, कलकत्ता या सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर बघा, 1 नंबर ऑप्शन आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 2 नंबर आहे बघा 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 3 नंबर ऑप्शन आहे 1793चा संधी कायदा आणि 4 नंबर आहे बघा 1813चा संधी कायदा. तर बघा मित्रांनो, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना ही 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याने करण्यात आली आहे. तर बघा, त्याच्यानंतर बघू आपण प्रश्न चौथा. बघा, विधवा पुनर्विवाह कायदा कधीच आहे? तर बघा, विधवा पुनर्विवाह कायदा विचारलेला आपल्याला. 1 नंबर ऑप्शन आहे 1856, 2 नंबर ऑप्शन आहे 1857, 3 नंबरचा ऑप्शन आहे 1890, 4 नंबरचा ऑप्शन आहे 1852. तर बघा, विधवा पुनर्विवाह कायदा हा 1856 सालीचा आहे. कोणी? लॉर्ड डलहौसी यांनी हा कायदा काढलेला आहे, लॉर्ड डलहौसी यांनी. तर बघूया याच्यानंतरचा प्रश्न, 5वा प्रश्न बघू. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर काय प्रश्न, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा, आता आपल्याला बघा काय विचारलं, रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कुठे विचारला, काय रयतवारी पद्धत? तर बघू, 1 नंबर ऑप्शन आहे मुंबई मद्रास, 2 नंबर ऑप्शन आहे बंगाल व पंजाब, 3 नंबर ऑप्शन आहे कलकत्ता आणि नागपूर, 4 नंबर ऑप्शन आहे दिल्ली हिमाचल. तर बघा, रयतवारी पद्धतीचा प्रारंभ हा मुंबई आणि मद्रास या भागात झाला आहे बघा. तर बघू यानंतरचा प्रश्न, 6व्या नंबरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला? 6व्या नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला? तर बघू, 1 नंबर ऑप्शन आहे 1773, 2 नंबर ऑप्शन आहे बघा इथं तर 1833 आहे, 3 नंबर आहे 1853 आणि 4 नंबर ऑप्शन आहे 1858. तर बघा, याचं उत्तर आहे 1873चा कायदा आहे बघा. 1773च्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघू,
तार विभागाची स्थापना कधी झाली? तर बघा, तार विभागाची स्थापना 1 नंबर ऑप्शन आहे 1852, 2 नंबर आहे बघा 1853, 3 नंबर ऑप्शन 1854, 4 नंबर ऑप्शन आहे बघा 1855. इथं बघा टाईप मिस्टेक आहे, इथं 1855. तर बघू याचं उत्तर आहे बघा 1852 साली. हे कोणाच्या? लॉर्ड डलहौसीच्या काळात झालेली बघा. लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात तार विभागाची स्थापना झालेली आहे. लॉर्ड डलहौसी. तर बघू 8व्या नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतीय रेल्वेचा जनक कोणाला म्हणतात? तर बघा खूप IMP प्रश्न आहे. भारतीय रेल्वेचा जनक 1 नंबर ऑप्शन आहे बघा लॉर्ड डलहौसी, 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा लॉर्ड हार्डिंग, 3 नंबर ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन, 4 नंबर आहे बघा लॉर्ड वेलेस्ली. तर बघा मित्रांनो, भारतीय रेल्वेचा जनक हे लॉर्ड डलहौसी यांना म्हणतात. लॉर्ड डलहौसी. तर चला याच्यानंतर समोरचा प्रश्न बघू. 9 नंबरचा प्रश्न बघा. 9 नंबरचा प्रश्न आहे, पोस्ट कायदा कधी संमत करण्यात आला? तर बघा, पोस्ट कायदा कधी संमत करण्यात आला? ऑप्शन बघू. 1 नंबरचा ऑप्शन आहे बघा 1854, 2 नंबरचा ऑप्शन आहे 1852, 3 नंबर ऑप्शन आहे बघा 1853, 4 नंबर ऑप्शन आहे बघा 1851. तर बघू याचं उत्तर आहे बघा 1 नंबर ऑप्शन 1854. लक्षात राहू द्या, पोस्ट कायदा 1854 साली संमत करण्यात आला. याचा पुढचा प्रश्न बघा, 10व्या नंबरचा प्रश्न आहे बघा. खूप IMP प्रश्न आहे, परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि विचारण्याची सुद्धा जास्तीत जास्त शक्यता असते असा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटले जाते? बघा काय, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. तर बघा 1 नंबर ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, 2 नंबर ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, 3 नंबरचा ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन आणि 4 नंबर लॉर्ड वूड. तर बघा याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. चला तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा 11व्या नंबरचा प्रश्न, हंटर कमिशनची स्थापना कधी झाली? तर बघू, हंटर कमिशनची स्थापना 1 नंबर ऑप्शन आहे बघा 1882, 2 नंबर ऑप्शन आहे 1883, 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा हे बघा ऑप्शन 1885 आणि 4 नंबर ऑप्शन आहे बघा 1884. हंटर कमिशनची स्थापना झाली बघा 1882 साली. बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 1882. चला तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू आपण. 12व्या नंबरचा प्रश्न, हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली? खूप IMP प्रश्न बघा. हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली? साक्ष विचारले कोणत्या कमिशन? हंटर कमिशन पुढे. तर बघा ऑप्शन आहे 1 नंबर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई, 2 नंबर आहे महात्मा गांधी, 3 नंबर ऑप्शन आहे बघा सुभाषचंद्र बोस, 4 नंबर ऑप्शन बघा जगन्नाथ शंकर शेठ. तर बघा याचं उत्तर आहे बघा महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई. याच्यानंतर बघू, याच्यानंतर समोरचा प्रश्न बघू. बघा 13व्या नंबरचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कधी झाली? तर बघा बंगालची फाळणी कधी झाली? खूप IMP प्रश्न आहे. बंगालची फाळणी विचारली आपल्याला. तर बघा 1 नंबर ऑप्शन आहे 1 जुलै, 1 नंबरचा आहे 7 जुलै 1905, 2 नंबर ऑप्शन आहे 8 जुलै 1905, 3 नंबर ऑप्शन आहे 9 जुलै 1905, चौथा ऑप्शन आहे 3 जुलै 1905. तर बघा बंगालची फाळणी ही 7 जुलै 1905ला झालेली आहे. बघा लक्षात राहू द्या, परीक्षेला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात बंगालची फाळणी कधी झाली? तर बंगालची फाळणी 7 जुलै 1905ला झालेली आहे. त्याच्यानंतर बघू पुढचा प्रश्न घेऊ. तर बघा पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कधी झाली? तर बघा प्रश्न काय, बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कधी झाली? घोषणा कधी झाली विचारली.
तर बघा 1 नंबर ऑप्शन आहे 12 डिसेंबर 1911, 2 नंबर ऑप्शन आहे 11 डिसेंबर 1911, 3 नंबर ऑप्शन आहे 15 डिसेंबर 1910, 4 नंबर ऑप्शन आहे 15 डिसेंबर 1912. तर बघू याचं उत्तर आहे बघा. 1 नंबरचं उत्तर आहे 12 डिसेंबर 1911 रोजी बंगालची फाळणीची घोषणा झाली. बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कधी झाली तर 12 डिसेंबर 1911ला. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. आता बघा या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होऊ शकते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारले आपल्याला. आता दुसरा एक प्रश्न तयार होऊ शकते बघा याच्यामध्ये. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर सुद्धा विचारू शकतात. तर आपल्याला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारले स्वतंत्र भारताचे. कन्फ्यूज होऊ नका. तर बघा याचा ऑप्शन आहे बघा. 1 नंबर लॉर्ड माउंटबॅटन, 2 नंबर ऑप्शन आहे सी राजगोपालाचारी, 3 नंबर ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद, 4 नंबर आहे बघा वॉरन हेस्टिंग. इथं वॉरन हेस्टिंग आहे. तर बघा याचं उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन उत्तर आहे बघा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. आणि जर असा प्रश्न असता स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. आता हे बघा हे पहिले सी राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर झाले असते. यांचं उत्तर आहे बघा पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. तर बघा मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर आपण 15 असे IMP प्रश्न घेतलेले आहेत. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो थांबू आपण इथंच. जय हिंद.